तर धाराशिवच्या वारे वडगावातील केळीची बाग वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाली। 2 एकरावरची केळी बाग जमीनदोस्त होऊन शेतकऱ्यांचं 8 लाख रुपयांचं नुकसान झालंय। 2,25,000 रुपये खर्चून जोपासलेली बाग जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। याचा आढावा आमच्या प्रतिनिधीनं घेतलाय, बघूयात। धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकरी जे आहेत ती नवीन नवीन प्रयोग करताना आपल्याला पाहायला मिळते। केळीचं उत्पादन जे आहे ते अलीकडच्या काळामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी वाढवलेलं आहे, मात्र त्याला निसर्ग साथ देताना दिसत नाहीये। आपण जर पाहिलं तर अवकाळी पावसाचा फटका जी आहे ती केळीला मोठ्या प्रमाणात बसतोय। काही जणांच्या बागा जी आहेत ती नवीन लावलेल्या आहेत, तर काही जणांच्या बागा अक्षरशः केळीला भाव नाही म्हणून शेतकऱ्यांनी काढून टाकलेल्या देखील आपल्याला पाहायला मिळतंय। भूम तालुक्यातील वारे वडगाव या गावामध्ये मी आता आहे आणि ही समोरची केळीची बाग जी आहे ही 6 महिन्याखाली लावलेली केळीची बाग आहे आणि ही पूर्णपणे भुईसपाट झालेली बाग आहे। महत्त्वाचं म्हणजे काल रात्री अवकाळी पावसाने मान्सून पूर्व पाऊस जी आहे ती मोठ्या प्रमाणात या भागामध्ये पडला आणि या पावसाने या केळीचं जे आहे ती मोठं नुकसान केलेलं आहे। निसर्गाने सगळं वाटोळं केलं इथं। आता ह्याला एक आमच्या अपेक्षा अशी किंवा शासनाने मदत करावी आणि हमी भाव द्यावा। हमी भाव दिला तरच शेतकरी जागा राहणार आहे, ना तर शेतकऱ्याला आता आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे, कारण हे निसर्ग सगळं वाटोळं करायला लागले आमचं। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी,